आणि आता बातमी मुंबईमधून। मुंबईच्या हवा प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। फटाक्यांमुळे हवा वाईट श्रेणीमध्ये गेली आहे। मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या 211 वर गेला। दिवाळी सुरू आहे आणि या दिवाळ्यामध्ये मुंबईत फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात होते। ऑक्टोबर महिना संपला, आता काही दिवस शिल्लक राहिलेले असून हवामानामध्ये मोठे बदल हे दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस देखील पडत आहे आणि उन्हाचा तडाखा देखील हा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना भासत आहे। आणि त्यात आता दिवाळी सणाला सुरुवात झालेली असून मोठ्या प्रमाणामध्ये फटाके हे फोडले जात आहेत। मुंबई असेल किंवा मुंबईच्या उपनगर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फटाके देखील फोडले गेलेले आहे। आता आपण दादर येथील शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे। आपण हा परिसर बघितला, हा परिसर देखील शांततेचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फटाके हे फोडले गेलेले आहेत। आणि दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी देखील आपण बघितलं मोठ्या प्रमाणात फटाके हे फोडले गेलेले आहेत या ठिकाणी। आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची ही विक्री देखील झालेली आहे आणि त्याचा परिणाम आता हवामानावरती झालेला आहे। हवामानाची श्रेणी ही वाईट अवस्थेमध्ये ही गेलेली आहे आणि फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणामध्ये देखील प्रचंड वाढ झालेली ही दिसून येत आहे। आणि आपण बघितलं सकाळचं वातावरण या ठिकाणी धुक्याचं वातावरण दिसून येत असतं, पण या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये फटाके फोडले गेले असून या ठिकाणी प्रदूषणामुळे या ठिकाणी वातावरण झालेलं हा दिसून आलेलं आहे। आणि आपण बघितलं फटाक्यामुळे हवेचा निर्देशांक देखील 211 वर गेलेला आहे। आणि दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटाके हे फोडले जातात, त्यामुळे या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे देखील हवामानामध्ये फरक हा दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।